छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो। आजच्या विचारपीठावर असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री काशीस सर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ शिक्षक वसाळे सर आणि दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्या आवाजामध्ये खणखणीत आवाज होता तो मुकाणे सर आणि मैत्रे सर। अचानक पद्धतीने या मंचावर बसायला आम्हाला संधी मिळाली। खरोखर या दोन्ही विद्यार्थ्यांचं मी भाग्य समजतो। दोन्ही विद्यार्थिनी आहेत रेश्मा मल्लव आणि प्रणाली आदळराव। हे देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आपल्या शाळेत उपस्थित आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। आणि तुम्ही सर्व माझ्यासमोर बसले खरे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा। आपण संपूर्ण आयुष्य घालवले त्यांनी। शहाजी राजापासून ते शाहू महाराजापर्यंत रयतेची त्यांनी काळजी घेतलेली आहे। आणि खरोखर आपण एक दिवस राजांचे विचार ऐकण्यासाठी किंवा राजांना मुजरा करण्यासाठी आपण वेळ देत नाही। नुसतं जय जयकार करून चालणार नाही। महाराजांचा आपण त्यांचे विचार आपण आत्मसात केलं पाहिजे। त्यांच्या कार्याचं आपण चिंतन केलं पाहिजे। आणि खरोखर तुम्ही या ठिकाणी बसलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आपणच आहोत। आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आता काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरपूर त्यांनी माहिती सांगितलेली आहे। आतापर्यंत आपण इतिहासामध्ये आपण अभ्यास केलं, काय केलं, दोनच गोष्टी आम्हाला माहिती आहे। अलीकडे थोडंसं त्यांचा विचार सर्व ठिकाणी पसरत चाललेला आहे। आम्हाला फक्त शिवाजी महाराजांबद्दल फक्त दोनच गोष्टी सांगितल्या। एक म्हणताना अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली। ह्याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराज माहितीच नाही आम्हाला। मग शिवाजी महाराज का तयार केले, कोणी तयार